बॉल बॉल द्या. यश सावंत फार मेहनत घेत आहेत. कमिटी मेंबर आहेत, मेन कमिटी मेंबर आहेत, आज बॉल बॉयचं काम करतायत. मॅचला जशी सुरुवात होईल या आपण ऐकूया. या आपण ऐकूया शुभम म्हात्र्यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच मयूर. वेलकम बॅक. सरपंच चषक 2026 मध्ये जमलेल्या तमाम खेळाडूंचं आणि दर्दी प्रेक्षकांचं मात्र सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. जे सामना मात्र आपण पाहताय गोडिवली आणि त्यांच्या विरोधात हाल आणि प्रथम बॅटिंग मात्र इथे आपण पाहताय ती घोडिवली टीमची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडवरती कुणाल आणि अभय ही ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये. टॉस घोडवली टीमनं मात्र जिंकला होता आणि टॉस जिंकून प्रथमचा बॅटिंगचा निर्णय ते घेतलाय. पंचांनी रेफर केलाय एस बाउंड्रीसाठी, त्यामुळे तिसरे पंच एस चेक केलाय आणि अडवलाय. सेव्ह केल्यात धावा, त्यामुळे रन्स इथे मिळतील त्या 2 आणि टोटल धावसंख्या धावा फलकावरती 4 आपण पाहत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. सेन्सिबल क्रिकेट. फक्त आणि फक्त हलक्या हाताने बॉलला पुश केलंय, मोठ्या फटक्याचा प्रयत्न मात्र केला नाहीये. डॉट बॉल इथे पडलाय. ओव्हर द विकेट. ओ मोठा फटका मात्र खेळला डीप काऊ कॉर्नरच्या दिशेनं. फिल्डर आहेत तिथे, बॉलला उचलतील फेकतील, त्या दरम्यान धाव मात्र मिळेल ती एक सिंगल आणि सिंगलला धावसंख्या मात्र पोहोचली आहे ती 7 वरती. तिकडे कार कोणाची आहे? कारची लाईट लावली आहे. रिक्षा आहे की कार? कोणाची असेल ती लाईट बंद करा. आमचा आवाज तिथपर्यंत जर जात असेल, नाहीतर आयोजक तिथे जा आणि ते लाईट्स बंद करायला सांगायचे. ऑफ साईडला खेळलाय फटका, इथे मात्र गॅप परफेक्ट काढली आहे. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा चौकार येतोय तो बॅटर अभयच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. रुपेशजी देवडे साहेबांना आमची विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. 9 धावा धाव फलकावरती स्मॅश केलाय. यावेळेला शेप मात्र 20 निवडलाय. समोरच्या विभागात लॉंग ऑन क्लिअर करत बॉल मात्र चाललाय सीमारेषा पार आणि अभयच्या बॅटमधून हा दमदार षटकार.
ती मात्र झाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहता फर्स्ट बॅटिंग करत असताना घोडवली टीम मात्र पहिल्या ओव्हरनंतर 15 वरती पोहोचली. दमदार स्टार्ट, दमदार सुरुवात. बॅटर अभय आणि बॅटर कुणाल इथे मात्र मिळून दिली आहे. दुसऱ्या षटकासाठी बॉलर ट्रॅक वरती शाहीर गोलंदाजीच्या मार्क वरती आलाय. उजव्या हाताचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. पहा अजून ती लाईट्स ऑन ठेवली आहे. कार आहे आय थिंक की रिक्षा कोणाची असेल ती बंद करा, कारण तो उजेड खेळाडूंच्या डोळ्यावरती येतोय. ऑफ साईडला तिकडे शॉर्ट थर्डमॅनकडे कोणाची असेल कार अथवा रिक्षा, तिची लाईट्स कृपया करून बंद करायची आहे. थँक्यू. 3 रन्स इथे धावून कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि 3 नंतर टोटल मात्र पोहोचली ती 18 वरती. 18 धावा मात्र धावा फलकावरती आहेत. ओव्हर द विकेट शाहीर. बिगिट खेळण्याचा प्रयत्न, लाईन अगदी चांगली आहे. ऑफस्टिक वरती बॉल मात्र फेकला आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल खेळलाय तो बॅटर अभय. आजची आपण पाहता आजच्या दिवसातील अगदी तिसरी मॅच आहे, चौथी मॅच आहे. 3 मॅच मात्र कंप्लीट झालेत आणि सुरुवातीचे 2 सामने आपण पाहिलं तर मग नवघर टीमनं सुरुवातीचे 2 सामने जिंकलेत आणि सुपर 14ला क्वालिफाय झालेत. ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अभय वारंवार बॅट फिरवतोय परंतु बॅटम बॉलचा कोणताच कनेक्शन तिथे होत नाहीये. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडूची इथे सांगतच झाली आहे. डी गटाला मात्र सुरुवात झाली आहे. अकुल लाईनचा बॉल होता. यावेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. संपर्क इथे देखील नाहीये. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये थोड्याशा रन्स खर्च केल्या गेल्या बॉलर ताविश कडून, परंतु इथे कमबॅक केले जाते गोलंदाज शाहीरच्या माध्यमातून. षटक दुसरं इन ऍक्शन मध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल. झेलची संधी होती पॉइंटच्या फिल्डरकडे. थोडासा मात्र बॉल पर्यंत यायला उशीर झालाय. अगदी निर्णय चांगला घेतला, कारण जेलपर्यंत कदाचित पोहोचण्याचा ट्राय जर केला असता तर थोडासा कठीण झेल होता. त्यामुळे बॉल स्टॉप करण्याला महत्व दिलं. रन्स मात्र सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 19 आपण पाहता. 19 लॉस ऑफ विदाउट विकेट. ओव्हर द विकेटनं सोडून दिला बॉल. इथे पंचांचा मात्र वाईडचा इशारा. एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या मात्र 20 वरती पोहोचली आहे. शेवटचा अंतिमचा एक बॉल या षटकातील मात्र बाकी आहे आणि 20 धावा फलकावरती आहेत. 10च्या रन रेटनं संघ मात्र सध्याच्या स्थितीला धावतोय. थोडासा ओव्हरपिच बॉल. जमीन लगतचा फटका. ऑन साइडला डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. रन्स एक सिंगल मिळेल. पंचांचा षटक संपल्याचा इशारा येतोय. 2 षटक एंड झालेत. 10.50च्या सरासरीला बॅटिंग करत असताना घोडिवली संघ मात्र पोहोचलाय तो विदाउट विकेट लॉस 21 धावसंख्येवरती. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय तो अरफात. हा तिसरा गोलंदाज आहे. 4 ओव्हर्स 4 बॉलर हा स्पर्धेचा नियम. त्यानंतर मग कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा देखील स्पर्धेचा महत्वाचा नियम आहे. ओव्हर द विकेट ना खूप चांगला बॉल मात्र इथे रिलीज केलाय. बिगिट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आहे, त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे सांगतच झाली आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवरती अरफातच्या माध्यमातून आपण पाहता. स्ट्राईक एंडवरती बॅटर कुणाल. नॉन स्ट्राईक एंडवरती अभय. यावेळेला सरळच्या
दिशेनं फटका खेळलाय, ब्लॅक स्क्रीनला टच होणारा हा चौकार ठोकलाय बॅटर कुणालनं. 4 धावा. तिने धावसंख्या मात्र 25 वरती पोहोचले. 25. परत एकदा बॉल सोडून दिलाय. वाईड एक्स्ट्राचे रन, एक्स्ट्रा रन्स मात्र इथे खर्च केले जात आहेत. अगदी प्लॅनिंग पूर्णपणे दिसते की आउटसाइड ऑफ स्टंप बॉल टाकायचा आहे, परंतु लेन थोडीशी खराब आणि त्यानंतर मात्र वाईडचा इशारा पंचाने दिला. एक्स्ट्राची रन, एक्स्ट्रा रन नंतर धावसंख्या मात्र 26 वरती पोहोचले. 26. फुल टॉस होता, पंचांचा मात्र 9चा इशारा. 9+4 बॉल मात्र गेलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. 4 धावांसाठी हा चौकार. बॅटिंग टीमकडून, फिल्डिंग टीमकडून ना, फिल्डिंग टीमकडून रिव्ह्यू घेण्यात आलाय, चॅलेंज करण्यात आलंय पंचांच्या निर्णयाला आणि तिसरे पंच इथे चेक करतील आणि जो काय योग्य तो निर्णय असेल तो मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसरे पंच या आपण. अमोल पाटील, चला तिसरे पंच येऊ द्या इकडे. हा नो बॉल आहे, पंचाने चेक केलाय आणि त्यानंतर निर्णय तुमच्यापर्यंत सादर होतोय की हा नो बॉल आहे. बीमरचा नो बॉल, त्यामुळे एक्स्ट्राच्या 1+4 अशा धावा इथे इन्क्लूड केल्या जातील आणि टोटल मात्र पोहोचली ती 31 वरती. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट आहे, उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट ओर द विकेट. फ्री हिटचा बॉल होता, खूप चांगली गोलंदाजी या बॉलवरती, परंतु फिल्डर जोपर्यंत येतील का प्रचंड वेगाने धावत आलेत. SOUT रनआउटच्या स्वरूपात फलंदाज इथे मात्र बाद झालाय आणि हा पहिला धक्का मात्र लागलाय तो घोडवली टीमला. कुणाल बॅक टू द डगआउट. रोहन पिंगले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नंबर 3 वरती. तिसऱ्या क्रमांकासाठी वनडाऊनच्या क्रमांकासाठी मैदानात दाखल झालाय. पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात तिथे लागली आहे आणि बॅटर कुणाल बाद झालाय. 31 धावा धावा फलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिलाच बॉल आहे इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर्सकडे मात्र खेळून काढलाय. डीप मध्ये फिल्डर येतील, उचलतील, फेकतील, त्या अगोदर रन्स धावून इथे कंप्लीट केल्या जात आहेत. त्या दोन धावा आणि 2 नंतर टीमची टोटल पोहोचली ती 34 वरती. 34.
34 धावा धावा फळक्यावरती आहेत. समोरच्या दिशेने दमदार फटका आणि इथे बॅटर रोहन पिंगळेच्या बॅटमधून हा वेलकम 6 पहिला षटकार. चाळीस धावा तब्बल धावा फळक्यावरती आहेत आणि 2 बॉलचा खेळ या षटकातील देखील शिल्लक. खूप महागडं षटक, महागडी बॉलिंग इथे बॉलर अरफात मात्र केली आहे. टोटली धावा आतापर्यंत 19 खर्च केल्यात. मॅचला पूर्णपणे मोमेंटम इथे मिळालंय. सामना मात्र थोडासा घोडवली टीमच्या बाजूने जात चाललाय कारण 40 धावा या धावा फळक्यावरती आहेत. पुनश्च ओव्हरपिच बॉल होता. इथे तितकंसं टायमिंग नाहीये. डीपमध्ये फिल्डर लॉंग ऑफला, बॉलला अडवलं जाईल, फील्ड केलं जाईल, फेकलं जाईल. त्या अगोदर मात्र धाव मिळेल ती एक सिंगल आणि 41 धावा. तिसरं षटक इथे समाप्त झालंय आणि 3 षटकानंतर धावा संख्या मात्र पोहोचली आहे ती 41 वरती. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आणि सन्माननीय अतिथी जे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, रुपेशजी देवडे साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. मी प्रशांत दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते रुपेशजी देवडे साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. सरपंच चषक 2026 प्रशांत दादा आणि शिल्पाताईंच्या नावाची ही स्पर्धा मात्र आपण पाहत आहे. गतवर्षी देखील याच मैदानावरती आयोजन केलं होतं आणि यावर्षी देखील अगदी चांगलं आयोजन, परफेक्ट नियोजन मात्र आपण सरपंच चषकाचं इथे पाहत आहे. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या वतीने यथोचित इथे केला जातोय. फलंदाजानं 6 बॉलवरती 6 षटकार जर लगावले तर मग साहिल यांच्याकडून बॅटर्ससाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. एस मुन्नासाठी, केवळ मुन्नासाठी हे पारितोषिक आहे. ओव्हर द विकेट ना पहिला बॉल आहे. ओ आडवा बाटना फटका मात्र खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांचा नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आणि त्यानंतर हा चौकार. 4 रन्स. पहिल्याच बॉलवरती खराब सुरुवात मात्र इथे बॉलर रहीमजी आपण पाहत आहे. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल पडला आणि त्याच्यावरती मग 4 रन्स मिळाला. 4 नंतर संघाची धावसंख्या 46 वरती पोहोचली आहे आणि नेक्स्ट बॉल आता फ्री हिट देखील आहे. सुवर्ण संधी असेल बॅटर रोहनसाठी. मुन्ना या नावानं ओळखला जाणारा खेळाडू आहे. फ्री हिट होता आणि त्याचा पूर्णपणे फायदा मात्र इथे घेतलाय. जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलंय आणि बॉलला मात्र फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. रोहनच्या बॅटमधून हा षटकार. कंप्लीट झाल्यात आणि 52 धावा मात्र धावा फलकावरती आपण पाहत आहे. आणि एक षटकार आला. अजून 2 षटकार जर आले तर मग प्रसाद यांच्याकडून रोहनसाठी 2,000चं पारितोषिक असेल. गोमूकडून हे पारितोषिक असेल. 6 रन्स आणि धावसंख्या मात्र पोहोचली ती 52 वरती. पुढे एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे टायमिंग होत नाहीये. नॉन स्ट्राईक एंडवरचा खेळाडू मात्र धावत जात होता स्ट्राईक चेंज करण्यासाठी, परंतु रोहननं इथे नकार दिलाय. स्वतःवरती आत्मविश्वास, कॉन्फिडन्स मात्र दाखवलाय कारण बॅटिंग अगदी चांगली चालू आहे रोहनची. अगदी 3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेत.
3 षटकार 1 चौकार आणि टोटल 19 धावसंख्येवरती बॅटिंग इथे रोहन मात्र करतोय आणि त्याचमुळे नकार दिलाय नॉन स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. उंच गेलाय बॉल. यावेळेला टायमिंग होत नाहीये. रहीमच्या सुरक्षित हातामध्ये फर्स्ट अटेम्प्टला जेल थोडासा उसळला आणि सेकंड अटेम्प्टला मात्र इथे कॅरी केला. महत्वाच्या क्षणाला हा मोठा धक्का घोडवली टीमला लागलाय. कृष्णा नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे आणि 3 बॉल खेळण्यासाठी कृष्णाला इथे संधी मिळाली आहे. त्यामुळे आता मोठे फटके खेळून एक चांगला फिनिशिंग टच देण्याची गरज. रहीमने एक विकेट मिळवली आहे. एक षटकार आला त्यानंतर रोहनला रहीमनं बाद केलंय. कृष्णासाठी हा बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल खेळत असताना फटका इथे चांगला खेळलाय गॅपमध्ये, परंतु फिल्डर आले तिथे उचलतील फेकतील त्या अगोदर रन्स धावून फक्त आणि फक्त एकच कंप्लीट होईल. एकापेक्षा जास्त काही नाहीये. एक नंतर धावसंख्या मात्र 53 वरती पोहोचली आहे. अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. शेवटचे 2 बॉल आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर अभय ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण पाहिलाय. पंचांचा इथे नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आहे. खराब गोलंदाजी रहीम इथे मात्र करतोय. अगदी बॉलिंग वरती नियंत्रण नाही आहे. रनअप मध्ये कधी कधी चुका झालेला देखील आपण पाहत असतो. रनअप जर एकदा चुकला तर मग ओव्हर स्टेपचे नो बॉल पडण्याची शक्यता खूप असते. तेच मैदानावरती घडतंय. चुकीच्या रनअपमुळे इथे हा दुसरा ओव्हर स्टेपचा नो बॉल फेकलाय. तो बॉल रहीमनं. धावसंख्या मात्र पोहोचली ती 54 वरती आणि नेक्स्ट बॉल देखील आता फ्री हिट आपण पाहणार आहोत. फ्री हिटचा बॉल होता. आउट साइडला खेळला. डीप मध्ये फिल्डर आहेत. उचलला फेकला. त्या अगोदर धाव मिळेल ती फक्त एक चांगली फिल्डिंग. एक सिंगल न धावसंख्या मात्र 55 वरती पोहोचली आहे. एक बॉलचा खेळ या षटकातील मात्र शिल्लक. 55 टोटल धावसंख्या धाव फळक्यावरती गोडवली टीमची मात्र आपण पाहताय. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. किती धावांचं टार्गेट हाल टीमच्या अगेन्स्ट उभं राहील ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी. या अगदी पुढ्यात टाकला होता बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु धाव फक्त आणि फक्त एकच मिळेल. एक सिंगल शेवटच्या बॉलवरती. पहिल्या सत्राचा खेळ इथे मात्र संपला. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम घोडवलीनं मात्र बनवल्या त्या 56 धावा आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि हाल टीमला मात्र 57 धावसंख्येची गरज.
चला नेक्स्ट मॅच माझगाव आणि यंगस्टर नावंडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की टॉस करण्यासाठी या. माझगाव आणि यंगस्टर नावंडे. डीजे डीजे थोडासा आवाज द्या, थोडासा आवाज द्या. हॅलो शेख, हॅलो शेख. ओके ओके. माझगाव आणि यंगस्टर नावंडे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल की टॉस करण्यासाठी लगेच या. नेक्स्ट मॅच आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. माझगाव आणि यंगस्टर नावंडे.
करण्यात आलाय. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय आणि तिसरे पंच अपचेक करा. स्नो बॉल आहे. पंचाने नो बॉलचा कॉल इथे केलाय. त्यामुळे बिमरची एक धाव आणि 1+1 अशा रन्स इथे मिळतील. त्या 2 आणि 2 नंतर टीमची धावसंख्या टोटल 11 वरती पोहोचले. आणि त्याचबरोबर शिवशंभू क्रिकेट टीम जामरुकचे कॅप्टन योगेशजी तांडेल यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आणि ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसलेत ना त्यांनी कृपया करून तिथून उठायचं आहे. हवं तर स्टेजवर येऊन बसा पण तिथे बसू नका. कारण खेळाडूंना कधी कधी थोडंसं व्यत्यय तिथे येत असतो. मग फिल्डिंग करताना असू द्या किंवा जो स्ट्राईक एंडवरती खेळाडू असतो त्याला देखील व्यत्यय येतो. हा कोणी काढा असू दे प्रेक्षक आहे मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे हवं तर स्टेजवर येऊन बसा पण तिथे बसू नका. चांगली स्पर्धा आहे. अगदी प्रथमच आम्ही पाहतोय की संपूर्ण सर्कलला LED सजवलं गेलंय. मागच्या वर्षी देखील हेच आयोजन प्रशांत दादांचं आपण पाहिलं. त्यामुळं चांगल्या स्पर्धेला गालबोट लावू नका अशी विनंती करतोय आम्ही. शॉट ऑफ प्लेन पिकअप स्ट्रोक दमदार फटका स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून बॅटर अफवानच्या बॅटमधून सुफियानच्या बॅटमधून हा फळक्यावरती 17 आपण पाहताय. बिमरचे 2 बॉल टाकले 2 नो बॉल टाकले तिथे तनय या बॉलरनं आणि त्यानंतर हा गोलंदाज या मॅच पुरता मात्र बॅन ठरवण्यात आलाय. त्यानंतर त्याची जागा सावरण्यासाठी रोहन आलाय. हा चेंडू बॅटच्या प्रॉपर झोनमध्ये आला नाहीये. फिल्डिंग चांगली राहिली आहे. उचलेल बॉल फेकेल फिल्डर त्या दरम्यान मात्र रन्स कंप्लीट होईल ती एक सिंगल मिळते. षटक इथे मात्र एंड झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करत असताना हाल संघ मात्र पोहोचलाय तो विदाउट विकेट 18 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू मात्र करतात.
कोणताही प्रेशर, कोणताही दबाव त्यांच्यावरती जाणवत नाहीये. मोठी धावसंख्या चेस करायची आहे. खूप चांगली सुरुवात इथे दिली आहे. धावसंख्या धावफलकावरती 22 लागली आहे. 17 मध्ये आता 35 धावसंख्येची मात्र गरज. 17 बॉल्सचा खेळ बाकी आहे. 35 धावा इथून बनवायच्या आहेत. आव्हान जास्त कठीण नाहीये, कारण सलामीची जोडी देखील अजून मैदानावरती आहे. काय फटका खेळला, पॉवरफुल हिट मात्र इथे एक्झिक्यूट केला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून सुफियांच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, आणखीन एक तडाखा षटकार. काय दमदार फटकेबाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पूर्णपणे मात्र आक्रमक रूप धारण केलंय बॅटर सुफियानं आणि टोटल धावसंख्या पोहोचवली आहे ती या 28 वरती. 16 बॉलचा खेळ शिल्लक, 29 धावसंख्येची गरज. अर्धलक्ष कंप्लीट केलंय आणि अर्धलक्ष इथून कंप्लीट करायचं आहे. पंढरी बॉलर वरती पूर्णपणे प्रेशर. ओ स्विच घेण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न मित्र म्हणे थोडासा चुकीचा आहे, कारण ज्या वेळेला सरळ बॅटनं फटके येत आहेत त्यामुळे असा प्रयत्न करणं या स्थितीला थोडासा चुकीचा निर्णय त्या बॅटर सुफियानं मात्र घेतलाय. ज्या वेळेला सरळ बॅटनं फटके येत नसतात त्यावेळेला असा प्रयत्न केला तर ठीक आहे, परंतु सरळ बॅटनं फटके येत असताना हा प्रयत्न थोडासा चुकीचा ठरलाय. लेग बायच्या साने एक सिंगल रन आणि सिंगल धावसंख्या धावफलकावरती 29. 15 बॉल आणि 28 ची गरज. ताकद, प्रचंड ताकद आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये. समोरच्या दिशेने वी शेप मध्ये लॉंग ऑनच्या वरतून ठोकला हा दमदार षटकार. पस्तीस धावा धावफलकावरती. 14 बॉल्स आणि 22 धाव संख्येची मात्र गरज. 14 मध्ये 22 धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 57 धावा चेस करत असताना का अफलातून कामगिरी केली जाते. हा देखील समोरच्या विभागात दमदार षटकार. अफान बॅटरनं मैदानावरती अक्षरशः तुफान आणलंय. हा दुसरा सलगचा बॉल सीमारेषा पार. दर्जेदार षटकार. फोर्टी 41 वरती इथे मात्र बॉल चालला मागे, मागच्या बाजूला शॉट टर्नमॅन कडे. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. रन्स मात्र इथे 2 धावून कंप्लीट केल्यात आणि 2 नंतर तिसऱ्या षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 3 षटकानंतर बॅटिंग करताना संघ, 2 षटकानंतर बॅटिंग करताना हा संघ मात्र 43 वरती पोहोचला. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी मात्र 14 धावसंख्येची गरज. थोडासा ब्रेक घेऊया. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक केला जाईल आणि डीजेला देऊया संधी. कमॉन डीजे.
पहिला बॉल मागे चाललाय, जेलची संधी आहे आणि चान्स गमावली आहे. एक सिंगल रन या चेंडूवरती मात्र कंप्लीट झाली आहे. अशा झेल कॅरी कराव्या लागतील. ज्या संधी मिळतात त्याचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल तुम्हाला, कारण अगदी कमी धावसंख्या राहिली आहे. अशा वेळेस जर तुम्ही संधी समोरच्या संघाला दिल्या तर मग या मॅच म्हणून मात्र तुम्हाला बाहेर जावं लागेल. सिंगल रन, एक जीवनदान बॅटर आपण सुफियानला इथे मिळताना पाहत आहे. एक धावसंख्या 44 झाली आहे. फटका इथे देखील दमदार खेळलाय. थांबण्याचं नाव घेत नाहीये खेळाडू, लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न. बॉल मात्र सीमारेषा बाहेर. आणखीन एक कडक स्ट्रोक, षटकार. जे 50 रन्स, 50 अप, 50 धावा इथे कंप्लीट झाल्यात आणि 50 धावांची पार्टनरशिप देखील झाली आहे. ओ, कट केलाय बॉल, सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. ही चांगल्या खेळाडूची लक्षणं आपण पाहताय. एखादा खराब बॉल मिळाला त्याला पनिशमेंट, परंतु एखादा चांगला बॉल जर पडला तर त्याला मात्र सन्मान दिला जातो खेळाडूच्या माध्यमातून. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते, जास्त धावा नाही पाहिजेत, त्यामुळे हलक्या गतीने धावफलक जरी हलतं ठेवलं तरी मात्र विजयाच्या अगदी समीप जाऊ शकतो, हे माहिती आहे दोन्ही खेळाडूंना. एक सिंगल धावसंख्या धावफलकावरती 51 आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची गरज. अकूट टप्पाचा बॉल होता. याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज, तिसरा गोलंदाज आपण प्रशांतला पाहत आहे. सुपियान स्ट्राईक एंड वरती आहे. या मॅच मध्ये हाहाकार माजवलाय. जबरदस्त बॅटिंग राहिली आहे सुपियान या खेळाडूची. 6 धावसंख्येची मात्र गरज. ऑन द राईज खेळलेला फटका, डीप मध्ये फिल्डर आहेत. धाव एक मिळेल. डबलचा कदाचित कॉल दिला होता, परंतु स्ट्राईक एंडवरच्या बॅटरचा मात्र नकार आलाय. त्यामुळे एकच सिंगल रन आणि सिंगलनं धावसंख्या धावफलकावरती होईल ती 52. 7 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 5 धावसंख्येची गरज. 7 मध्ये 5 धावा कठीण नाही आहेत. या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं झालं घोडिवली टीमला तर मग डॉट बॉलच्या बरोबर विकेट घ्याव्या लागतील. सामना थोडासा लांबत चाललाय, दूर जात चाललाय, कारण अजून एकही विकेट घेतली गेली नाहीये. अपोजिट आपण पाहिलं तर दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मात्र बरसलेत. 5 धावसंख्येची गरज आहे. मोठा फटका खेळलाय फिल्डरच्या डोक्यावरून. एकदा घर फिरला की घराचे वासे देखील आपोआप फिरतात, ते चित्र मैदानाच्या आतमध्ये झालंय. सुरुवातीला तुम्ही मिसफिल्ड केली आणि आता संधी तुमच्यासाठी चालून येत नाहीये. 4 रन्स चौकार. स्कोर इज लेवल नाव, बट कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 6 मध्ये 1 धावसंख्येची गरज. वरती आहे. आज त्याचा वाढदिवस देखील आहे. विनयला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि साहिल कडून विनयला पारितोषिक आलंय. सामना जर जिंकून दिला तर पारितोषिक आहे, परंतु मिळणार नाहीये. पहिल्याच बॉलवरती सामना इथे संपवलाय आणि एक सहज आणि सोप्यारित्या सामना आपल्या खिशात घातलाय तो बॅटिंग करणाऱ्या हाल संघानं. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन हाल संघ. हाडलक असेल घोडिवली टीम. नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब
जो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय प्रेक्षक तो इकडे फेका, लगेच येऊ द्या इकडे. मॅन ऑफ द मॅच या स्क्रीन वरती मॅच